माझं नाव जय आहे. माझं वय 27 वर्ष आहे. मी पुण्याचा आहे. मी मुंबईत एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम सुरू केलं होतं. तिथे मला खूप गर्दी, गोंगाट आणि एकटेपणा जाणवायचा. मी किरायाने एक चांगलं घर घेतलं होतं. तिथे राहून मला 10-15 दिवस झाले होते. एकट्याने राहण्यापेक्षा आजूबाजूच्या लोकांना ओळखून घ्यायचं असं मला वाटलं. कधी कोणाची मदत लागेल कळत नाही. मी सकाळी ऑफिसला जायचो आणि रात्री घरी यायचो. त्यामुळे माझे शेजारी कोण आहेत हेही मला माहीत नव्हतं. एके दिवशी मी बाजूच्या घराकडे जाऊन त्यांच्या दाराला घंटा वाजवली. आतून येते असं हळू आवाज आला. दार उघडताच एक मुलगी माझ्यासमोर उभी होती. तिचं वय 27-28 वर्ष असेल. गोरा रंग, लांब केस मोकळे सोडलेले. डोळे चमकदार होते पण त्यात उदासीन भाव होता. तिने साधा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. हातात घड्याळ होतं. तिने विचारलं, "कोण पाहिजे?" मी म्हणालो, "मी तुमच्या बाजूच्या घरात राहायला आलो आहे." थोडी ओळख करून घ्यावी असं वाटलं म्हणून घंटा वाजवली. तिने म्हटलं, "असं का?" आत या तिचा आवाज मऊ होता. मी आत गेलो. घर मोठं होतं. 2 खोल्या, एक छोटी बाल्कनी आणि बाल्कनीत हिरवी झाडं दिसत होती. तिने माझ्याशी खूप छान बोललं. आमची ओळख झाली. तिचं नाव अन्वी होतं. सुरुवातीच्या काही दिवसात आमची फारशी गप्पा झाल्या नाहीत. मी सकाळी ऑफिसला जायचो आणि उशिरा रात्री घरी यायचो. ती जास्त वेळ फक्त हॅलो एवढंच व्हायचं. एके रात्री मी खूप उशिरा आलो. मी खूप थकलो होतो. अन्वीचं मी खूप उशिरा आलो. मी खूप थकलो होतो. तिच्या घरातून कॉफीचा सुगंध येत होता. मी दाराने आत डोकावलं. अन्वी सोफ्यावर बसून कॉफी पीत होती. तिच्या कपाळावर हलका घाम होता. तिने मला पाहिलं आणि म्हटलं, "मी तुमच्या दाराला घंटा वाजवली होती. तुम्ही ऑफिसमधून आला असाल असं वाटलं. तुम्हाला कॉफीसाठी बोलायला आले होते. तुम्ही रोज इतके उशिरा येता का?" मी म्हणालो, "नाही. कधी काम जास्त असेल तर उशीर होतो." तिने हळू आवाजात म्हटलं, "जय, तुम्ही आता जेवण कधी बनवणार? तुम्हाला भूक लागली असेल. मी आज भाजी-पोळी केली आहे. गरम करून तुम्हाला वाटते." मी नाकारलं, पण तिने माझं ऐकलं नाही. "बसा, मी गरम करून आणते." तिने मला जेवण दिलं आणि आम्ही दोघेही टेबलाजवळ बसून जेवलो. तीही माझ्यासोबत बसली. तिने खूप प्रेमाने जेवण बनवलं होतं. मी तिला विचारलं, "तुम्ही एकट्या राहता का?" त्या दिवशी विचारलं नव्हतं. तिने हळूहळू आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. माझी 3 वर्षांपूर्वी लग्न झाली होती. पण माझ्या नवऱ्याचा 1 वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला. आता हे घर मला खूप मोठं वाटू लागलं आहे. लोक म्हणतात, "इतक्या वयात एकटी कशी राहील? पुन्हा लग्न कर." पण माझं मन होत नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले, पण तिने लगेच पुसले. मला तिचा एकटेपणा जाणवला. "इतक्या मोठ्या घरात ती एकटी कशी राहत असेल? तुम्ही खूप धीट दिसता," मी म्हणालो. ती हसली आणि डोकं हलवलं. "इतक्या शांत घरात ती रात्री खोल झोपेत कशी झोपत असेल?" त्या रात्री जेवण झाल्यावर मी माझ्या घरात आलो. वारंवार अन्वीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. तिचा एकटेपणा सगळं माझ्या मनात फिरत होतं. ती इतकी सुंदर आहे, तरीही तिच्या आयुष्यात कोणी नाही. मी विचार केला, कदाचित मी तिच्या आयुष्यात थोडी उजेड आणू शकेन. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिससाठी बाहेर पडत होतो. तेव्हा ती माझ्यासाठी टिफिन घेऊन आली. "जय, टिफिन घ्या आणि वेळ मिळाला की माझ्याशी येऊन बोला. एकटेपणा खूप कठीण असतो." मी म्हणालो, "हो, मी तुमच्याशी बोलायला येईन." "पण टिफिनची काय गरज होती?" तिने म्हटलं, "तुम्ही रोज कॅन्टीनमध्ये खाता असाल. आज माझ्या हातचं खा." मग मी तिच्या हातून टिफिन घेतलं. टिफिन घेताना आमच्या बोटांना हलका स्पर्श झाला. ती लाजली, पण काही बोलली नाही. मी मनातल्या मनात विचार केला, ती एकटी आहे आणि तिला अशा कोणाची गरज आहे, ज्याला ती आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकेल. पुढच्या काही दिवसात आमच्या गप्पा हळूहळू वाढल्या. मी ऑफिसमधून घरी आलो की माझ्या घरात जाण्याआधी अन्वीच्या घरी जायचो. मी तिला प्रेमाने अनु म्हणून हाक मारायला सुरुवात केली. ती मला जय म्हणायची. एके संध्याकाळी पाऊस पडत होता. मी घरात होतो. अन्वीने मला फोन करून चहासाठी बोलावलं. आम्ही दोघेही चहाचे कप घेऊन बाल्कनीत उभे राहिलो. पावसाची थंडी हवा वाहत होती. तिचे केस हवेत उडत होते. मी विचारलं, "अनु, तुला कधी भीती वाटत नाही का? इतक्या मोठ्या घरात एकटी राहतेस?" तिने दूर पावसाकडे पाहत उत्तर दिलं, "हो, वाटते. खूप वाटते. पण आता मला सवय झाली आहे. तरीही कधी-कधी असं वाटतं की कोणी माझा हात धरू दे. फक्त शांतपणे बसून गप्पा मारू दे." माझ्या मनात एक हलकी लहर पसरली. तिच्या शब्दात खोल भावना होत्या. मी तिच्या जवळच उभा राहिलो. तिचा सुगंध, तिची शांत उपस्थिती मला जाणवली. मी हळूहळू प्रेमाने, विश्वासाने तिचं मन जिंकू इच्छित होतो. एके रात्री ती माझ्यासाठी जेवणासाठी थांबली होती. मला पाहताच तिने बोलावलं. जेवताना तिने मला आपल्या लग्नाबद्दल सांगितलं. लग्नानंतर मी या घरात आले. माझे नवरा अभियंता होते. ते आपल्या कामात खूप व्यस्त असायचे. आम्ही एकत्र फारसा वेळ घालवू शकत नव्हतो.
लग्न होऊन 2-3 वर्ष झाली होती. तरीही त्यांनी माझ्यासोबत फारसा वेळ घालवला नाही आणि ते गेले. आता मी इथे एकटी राहिले आहे. मी विचारलं, "मग कुटुंबासोबत का राहत नाहीस?" ती म्हणाली, "आई-बाबा, भाऊ-भावजाई आहेत. पण मी गेल्यास भावजाईला माझं तिथे राहणं आवडणार नाही. म्हणून मी एकटी राहते." माझं मन तिच्यासाठी सहानुभूतीने भरून गेलं. "अनु, तू खूप एकटी आहेस, पण आता मी इथे आहे, नाही का? तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तर कधीही बोलू शकतेस." तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. तिने म्हटलं, "तुम्ही आल्यापासून असं वाटतंय की मला एखादा जुना मित्र मिळाला आहे." त्या शब्दाने माझं मन भिडलं. मी तिचा चेहरा पाहत राहिलो. तिचे डोळे, तिचे ओठ, तिचे स्मित सगळं हळूहळू माझ्या मनात रुजू लागलं. ही फक्त सहानुभूती नव्हती. तिच्याबद्दल माझं आकर्षण वाढत होतं. रविवारचा दिवस होता. ऑफिसला सुट्टी होती. जोरात पाऊस पडत होता. मी खिडकीजवळ उभा राहून चहा पिता पिता पावसाचा आनंद घेत होतो. अन्वीने माझ्या दाराला घंटा वाजवली आणि मला तिच्या घरी बोलावलं. "इकडे या." "एकटे एकटे का पावसाचा आनंद घेत आहात?" हसत हसत ती म्हणाली. मग मी तिच्या घरी गेलो. मी जाऊन बाल्कनीत उभा राहिलो. थोड्या वेळाने तीही कॉफीचे 2 कप घेऊन आली. थंडी हवा वाहत होती. तिचे लांब केस हवेत हलवत होते. तिने आज साडी घातली होती. आम्ही दोघेही बाल्कनीत कॉफी पित होतो. पावसाच्या थेंबांनी हवेतून आमच्यावर येत होते. त्या थेंबांनी अन्वीचा चेहरा चमकत होता. मी तिचा चेहरा पाहतच राहिलो. "अनु, तुला पाऊस आवडतो का?" मी विचारलं. "हो, पण कोणी सोबत असेल तर. एकट्याने पाऊस पाहण्यात मजा येत नाही." नवरा असताना आम्ही दोघे बाल्कनीत बसून पावसाचा आनंद घ्यायचो. तिच्या आवाजात वेदना होती. मी तिच्या जवळ गेलो. "आणि आता मी इथे आहे तुझ्यासोबत. जर तू भिजायला इच्छित असशील तर मला सांग. मी तुला बाहेर घेऊन जाईन. मीही तुझ्यासोबत भिजेन." ती हसली आणि माझ्याकडे पाहिलं. "तुम्ही खूप चांगले आहात जय. पण मी विधवा आहे. लोक काय म्हणतील? आणि तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं?" "अनु, अशा गोष्टी बोलू नकोस." मी तिचा हात धरला. तिचे हात थंड होते. मी त्यांना आपल्या हातात घेऊन घासून गरम केले. ती थोडी लाजली, पण तिने माझा हात सोडला नाही. ती म्हणाली, "तुमच्या हातात खूप ऊब आहे." त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळंच भाव जागं झालं. तिच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक हलकी लहर पसरली. पण मी स्वतःला सावरलं. मी हे प्रेम हळूहळू आपलंसं करू इच्छित होतो. मी इच्छित होतो की ती माझ्यावर विश्वास ठेवावी. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बाल्कनीत बसून राहिलो. नंतर आम्ही आत येऊन सोफ्यावर बसलो. ती माझ्याजवळ येऊन बसली आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, "खूप दिवसांनंतर कोणाच्या कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले आहे. आज मला छान वाटतंय." तिने आनंदाने सांगितलं. मीही तिच्या केसांतून हात फिरवला. तिला प्रेम हवं आहे. तिला स्पर्श हवा आहे. तिला असा कोणी हवा आहे, ज्याच्यावर ती विश्वास ठेवू शकेल. मी तिला आणखी जवळ ओढून मिठी मारली. मी तिची ऊब जाणवली. आम्ही बराच वेळ शांतपणे बसून राहिलो. शब्दांची गरज नव्हती. दुपारी जेव्हा मी माझ्या खोलीत परतलो, तेव्हा तो क्षण मला बराच वेळ आठवत राहिला. तिचा चेहरा, तिचा स्पर्श सगळं माझ्या मनात फिरत होतं. मला तिच्याबद्दल खोल भावना जाणवायला लागल्या होत्या. फक्त आकर्षण नव्हतं, तर तिचा एकटेपणा दूर करायची इच्छा होती. मी तिला पुन्हा हसवायचं होतं. तिला ते प्रेम द्यायचं होतं, जे तिला तिच्या नवऱ्याकडून मिळालं नव्हतं. पुढच्या काही दिवसात आमची जवळीक आणखी वाढली. आता मी माझ्या घरात कमी आणि तिच्या घरात जास्त राहायला लागलो. मी हसत मला मिठी मारी. छोटे छोटे स्पर्श, लांब गप्पा आणि माझ्या मनात वाढतं आकर्षण. अन्वीसोबत माझी जवळीक दिवसेंदिवस खोल होत होती. तिच्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती. आता मी ऑफिसमधून घरी येताना तिला आधी फोन करून विचारायचो, "अनु, आज रात्रीच्या जेवणात काय आहे?" एके संध्याकाळी मी लवकर घरी आलो. अन्वी घरात नव्हती. मी फोन केला तर ती गच्चीवर गेली होती. मीही वर गेलो. तिने साडी घातली होती. तिचे केस मोकळे होते. हवेने तिचे केस उडवत होते. संध्याकाळचा वेळ होता. सूर्य मावळत असताना आकाश नारिंगी रंगाचं दिसत होतं. "अनु, किती सुंदर दृश्य आहे," मी म्हणालो. ती माझ्याकडे वळली. "आता तुम्ही आलात जय, तर हे दृश्य आणखी सुंदर वाटेल," तिने म्हटलं. मी तिच्याजवळ गेलो. आम्ही दोघेही रेलिंगवर टेकून उभे राहिलो. मी हळूहळू माझा हात तिच्या हातावर ठेवला. ती थोडी लाजली. मी तिच्या आणखी जवळ गेलो. मी माझा हात तिच्या कमरेवर ठेवला. तिने डोळे मिटले आणि डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. "जय, मी बराच काळ कोणाच्या स्पर्शाची वाट पाहत होते, पण आता तुम्ही आहात." "पण जय, मला भीती वाटते की हे सगळं स्वप्न तर नाही ना?" "हे स्वप्न नाही अनु. मी खरंच तुझ्यासोबत आहे आणि तुझा आहे." मी हळूच तिच्या कानात म्हणालो. त्या क्षणी आमचे डोळे एकमेकांत हरवले. मी हळूच माझा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणला. आमचे ओठ हलकेसे भिडले. पहिलं चुंबन मऊ भावनांनी भरलेलं, प्रेमाने भरलेलं होतं. तिने मला घट्ट मिठी मारली.
तिचे हात माझ्या पाठीवर फिरले. त्यात वर्षानुवर्षांचा एकटेपणा आणि नवी आशा होती. जेव्हा आमचं चुंबन संपलं तेव्हा ती लाजून आपला चेहरा माझ्या छातीवर लपवत होती. मला कळत नाही मी काय करत आहे, पण जेव्हा मी तुमच्यासोबत असते तेव्हा मला छान वाटतं, ती म्हणाली. मी तिच्या केसांतून बोटे फिरवत म्हणालो, अनु, तू खूप सुंदर आहेस. मला तुझी आतल्या आणि बाहेरची सुंदरता दोन्ही आवडतात. तू इतकी वर्ष एकटी होतीस, पण आता मी तुझ्यासोबत आहे. चल, घरी जाऊ. मग आम्ही गच्चीवरून खाली आलो. आम्ही तिच्या खोलीत गेलो. आम्ही लाईट बंद केली. आम्ही बेडवर बसलो. मी तिला मिठी मारली. तिने डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. मी हळूच तिच्या कपाळावर आणि गालावर चुंबन घेतलं. तिचा श्वास वेगवान झाला. तिने माझा हात घट्ट धरला. जय, तुमच्या स्पर्शाने मला पुन्हा जगण्याचा अनुभव येतो. माझं शरीर आणि मन एक झालं आहे, तिने म्हटलं. मलाही तिच्याबद्दल प्रेम जाणवलं. तिच्या ओठांवर, तिच्या डोळ्यांवर ठिपकली होती. मी माझा हात तिच्या पाठीवर फिरवला. ती थरथरली, पण तिने मला आणखी जवळ ओढलं. आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत शब्द नव्हते. रात्रीच्या जेवणानंतर आमची जवळीक पुन्हा सुरू झाली. तिने मला म्हटलं, जय, मला असं वाटतंय की मला तुमच्यावर प्रेम झालं आहे आणि हे खरं प्रेम आहे. कारण तुम्ही माझा एकटेपणा समजता. मी तिच्या गालावर हात फिरवत म्हणालो, अनु, मी तुला कधी एकटी सोडणार नाही. मी तुझ्या प्रत्येक भावनेचा, प्रत्येक आठवणीचा आधार होईन. आम्ही उशिरा रात्रीपर्यंत गप्पा मारत राहिलो. हलके स्पर्श, लांब मिठ्या आणि प्रेमाने भरलेली चुंबने सगळं हळूहळू चालू होतं. तिच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू येत होते. मी ते पुसले आणि तिला पुन्हा मिठी मारली. आज रात्री तुझा एकटेपणा पूर्णपणे दूर करेन, मी तिच्या कानात म्हणालो. तिने डोकं हलवलं आणि मला आणखी घट्ट मिठी मारली. त्या रात्री आम्ही एकमेकांत पूर्णपणे हरवून गेलो. मन आणि हृदय पूर्णपणे एक झाले. माझ्या स्पर्शात प्रेम होतं, विश्वास होता. त्या रात्रीनंतर दोघांमध्ये फक्त प्रेमच प्रेम होतं. त्या रात्रीनंतर मला जाणवलं की आमचं प्रेम फक्त भावनिक बंधन होतं. अन्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मित आलं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक नवी चमक होती. ती पूर्ण रात्र मी अन्वीसोबतच होतो. जेव्हा मी त्या रात्रीनंतर डोळे उघडले तेव्हा सकाळचा प्रकाश संपूर्ण खोलीत पसरला होता. अन्वी माझ्या बाहुपाशी शांत झोपलेली होती. तिचे केस माझ्या हातावर पसरलेले होते. तिचा श्वास माझ्या छातीवर येत होता. मी बराच वेळ तिचा चेहरा पाहत राहिलो. तिच्या गालांवर, ओठांवर रात्रीच्या आनंदाची लालसर छटा होती. माझ्या मनात एक विचार आला. नवरा गेल्यानंतर ती एकटी तडफडत राहिली आणि आज तिच्या चेहऱ्यावर जी शांतता आहे ती मी तिला दिली आहे. मी मनातल्या मनात म्हणालो. मी हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. ती जागी झाली. डोळे उघडताच तिने माझा चेहरा पाहिला आणि लाजून हसली. तिने मला आणखी घट्ट मिठी मारली. जय, काल रात्री तुम्ही मला जी आनंद दिला तो मी कधीही विसरणार नाही. इतक्या दीर्घ काळापासून माझं शरीर तडफडत होतं. तुम्ही आलात आणि सगळं बदलून टाकलं. तिचा आवाज भावनांनी भरलेला होता. मी तिच्या केसांतून बोटे अर्थ शिकवलास. आता मला समजतंय की तू माझ्यासाठी किती महत्वाची आहेस. असे आम्ही बराच वेळ गप्पा मारत राहिलो. मग मला ऑफिसला जायचं होतं म्हणून आम्ही उठलो. ती स्वयंपाकघरात गेली. तिने चहा बनवला. आम्ही दोघेही बाल्कनीत बसलो. मी तिचा हात माझ्या हातात घेऊन म्हणालो, आता मी तुला कधी एकटी सोडणार नाही. तिलाही छान वाटलं. त्या दिवसापासून आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी ऑफिसला जाण्याआधी तिच्या घरी जाऊन तिला मिठी मारी. आता मी रात्री घरी आलो की ती दाराची पर्वा नव्हती. तू आज्या बोलण्याची पर्वा नव्हती. तू माझ्यासोबत आहेस, एवढंच पुरेसं आहे. रात्री आम्ही पुन्हा तिच्या खोलीत बसतो. तिने डोकं माझ्या मांडीवर ठेवलं. मी तिच्या पाठीवर हात फिरवत होतो. हलका स्पर्श, प्रेमाने भरलेली चुंबने आणि मन भिडणाऱ्या गप्पा, ही आमची आता दिनचर्या बनली. जय, तुम्ही मला फक्त शारीरिक आनंदच दिला नाही, तर माझ्या मनालाही आधार दिला. आता मी स्वतःला 15 पटींनी जास्त आवडायला लागले आहे, तिने भावूक होऊन म्हटलं. मी म्हणालो, अनु, आता हा संबंध फक्त एका रात्रीचा नाही, तर प्रत्येक दिवसाचा आहे. कधी कधी आम्ही गच्चीवर जाऊन बसतो. ती येऊन माझ्या मांडीवर बसे. मी तिला घट्ट धरी. तिचा श्वास, तिचा स्पर्श, प्रत्येक गोष्ट मला सांगत होती की आता ती माझी आहे आणि मी तिचा. एके दिवशी ती थोडी भावूक झाली. मला भीती वाटते जय. तुम्ही मला कधी सोडून तर जाणार नाही ना? असं का विचार करतेस? मी कधी तुला सोडून जाणार नाही. मी तुझ्यासोबत आहे. प्रत्येक वेदनेत तुझा साथ देईन. मी तुला कधी एकटी सोडणार नाही. त्यानंतरचे दिवस खूप सुंदर होते. मी तिच्यासाठी वेळ काढायला सुरुवात केली. मी माझं किरायचं घर सोडून तिच्या घरातच राहायला आलो. आता आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो, कधी कधी बाहेर फिरू जातो. मी कधी कधी तिच्या आवडीच्या भेटी आणतो.
आमचं प्रेम हळूहळू वाढत गेलं. मी मनातल्या मनात विचार करत होतो. त्या एका रात्रीने आम्हाला आयुष्यभर एक केलं. अन्वी आता आनंदी होती. आमची कहाणी अशीच चालू राहिली. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.